असं म्हणतात माझंच वाईट का झालं, हा नशिबाचा भाग नाही. सगळे लोक लक्ष्मीच्या मंदिरात आहे, पण तिच्या शेजारी अलक्ष्मीचं मंदिर आहे. अलक्ष्मीचं सगळी रांग लागली लक्ष्मीच्या मंदिरात. अलक्ष्मीच्या मंदिरात पाय द्यायला कोणची जागा नाही, कुणी जाईनच तिथं. उघडं देऊळ एक म्हणलं ह्याच देवी पुढे गिराईक का नाही, म्हणून तो तिच्याकडे गेला. देवी प्रसन्न झाली, बोल भक्ता, रांग लागली तिकडं, माझ्याकडं कोणीच येई नाही इकडं. हा म्हणला फक्त माझी एकच इच्छा आहे, 7 पिढ्या तुझे माझ्यावर कृपा हो दे. कृपा हो दे म्हणले लक्ष्मी म्हणाली त्याला, आई ती मला गोष्ट नाही सांगायची, मला काय सांगायचंय, जिथं भाव आहे तिथं देव आहे. महिला म्हणतात तुमची सासू मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली, मेली. पोरगी रडते, सुनई रडते, दोन्ही सारख्या रडत्या का? लबाड बोलायचं नाही. सून रडते सुटले म्हणून, आणि मुलगी रडती मला आई. पूर्वी मुलीचं लग्न झालं का पोरगी लग्नामध्ये दीड तास रडायचा कार्यक्रम चालायचा, लय बॉम्बलायची लोक लग्नात. आता नवरी रडत बिडत नाही काय, आता नवरी नवी राहिलीच नाही ना. आता 10 लग्नांमधले 7 लग्न जुने आहेत. फक्त मांडवात आणून करायचे नाही, तर ते कॉलेजला असल्यापासूनच व्हायला असत. त्या लग्नाला तर आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत, काय करावं आणि काय नाही. कारण पूर्वी असा नियम होता, पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा, आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. तो नियम आता बदलला. आता पोरीचं लग्नच बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं, गुड्डी गेली काय. आता काय झालंय महाराज, घरादारांमध्ये नामापासून माणसं दूर गेलीत, आणि झटका हरिपाठासारखा झालाय. नामाशी विनमुख तो नर पापिया. माणसं भजनापासून दूर गेल्यामुळं माणसं विकाराच्या अधीन झाली, आणि मर्यादा संपली. मर्यादा संपली. शाळेतून मुलगी जर आली तर आई 9वार साडीतली होती बिचारी, साधी, पण ती पुरीला म्हणायची इकडे ग, का ग उशिरा आली तू. पोरगी म्हणायची आई ग आई बरोबर आहे, थोबाड फुडीन, काल झाडाची सावली इथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण झाडाच्या सावलीवर मुलीची शाळा होती. त्यावेळेस मुली शिस्ती शाळेत येत होत्या. आज रविवारी मुलगी शाळेत जाते, दप्तर घरी आहे, आणि पोरगी शाळेत आहे. मग हा जादा तास भरतो कुठं. आणि सध्या काय झालंय, विकारी माणसं फक्त तात्विक विचार करतात. तुम्ही एक साधी गोष्ट पहा, 2-4 महिन्यापासून एक बातमी येत असते पेपरला, काही अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली. आता त्या पुरीचं वय असतं 15 वर्ष, ती बारीक टोनगी आहे का. तुम्ही सगळे लोक आरोप कोणावर करता, पोरावर. शिक्षा कोणाला देता तुम्ही, पोराला. त्याचं प्रायश्चित्त कोणाला देता, जरा डोके खाजवा, कुणाला देता, पोराला.